आज उदय सामंत येणार आहे पाणी दौरा करण्यासाठी चाकणच्या रस्त्यासंदर्भात आणि MIDCच्या प्रश्नासंदर्भात। आणि या ठिकाणी रात्रीपासून रस्त्याला लाललोई करण्याचं काम चालू आहे आणि तातडीनं काम चालू आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं खरं तर आदरणीय उद्योगमंत्री साहेब असतील किंवा 2-3 दिवसामध्ये बऱ्याचशा मंत्र्यांची या ठिकाणी पाणी दौरा झाला। माझी सर्वांना विनंती आहे, आता आमच्याकडे कुठलाही पाणी दौरा नको आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी ॲक्शन पाहिजे, आम्हाला या ठिकाणी कृती पाहिजे। आम्हाला तुम्ही मुंबईमध्ये बसून मंजुरी द्या, रोडची वर्क ऑर्डर काढा आणि आमच्याकडं तातडीने कामं चालू करा, एवढी सर्व मंत्र्यांना माझी त्या ठिकाणी विनंती आहे। तुम्ही सत्ताधारी पक्षात आहे, तुम्हाला उपोषण करण्याची वेळ येते, काय सांगा? इथं सत्ताधारी पक्ष किंवा इथं कुठला कामगार किंवा कुठला मालक हा प्रत्येकजण रोडवरनं जातो आणि ज्यावेळेस ट्रॅफिक सहन करावी लागते त्यावेळेस मी असेल, तालुक्याचा कुठलाही प्रतिनिधी असेल किंवा इंडस्ट्रीमधला कुठलाही कामगार असू द्या, हा प्रत्येक वेळेस 4-4, 5-5 तास त्या ठिकाणी गुंतून पडतो। त्यामुळे इथं कोणीही कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी नाही आहे, इथं माझा प्रश्न हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, इथं कामगार वर्गाचा तोच प्रश्न आहे, इथं डॉक्टरचा प्रश्न आहे, इथं आमच्या तलाट्यांचा तोच प्रश्न आहे, आमच्या ग्रामविकासच्या प्रत्येक अधिकाऱ्याचा तोच प्रश्न आहे की आम्ही ट्रॅफिकमध्ये गुंतले की 4-4 तास आमची गाडी अक्षरशः मागं पुढेही जात नाही। ज्यावेळेस आमच्या परिसरातील एखाद्या माणसाला हृदयविकाराचा झटका येतो त्याला इथनं पिंपरी चिंचवडपर्यंत पोस्ट करतोपर्यंत 5-5, 6-6 तास जातात। ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत कित्येक जणांचे आईवडील वारले, कित्येक जणांची मुलं अपघातामध्ये मारली। त्यामुळे इथं कुठलाही पक्ष नाही, इथं कुठल्याही चुकीची किंवा इथं कुठल्याही पक्षावरती टीका टिप्पणी नाही, इथं आमच्या स्थानिकांचे प्रश्न आहेत। त्याच्यामुळं निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं पुढच्या अर्ध्या दिवसाच्या कालावधीमध्ये माझा कुठलाही पक्ष नाही, मला इथं माझ्या स्थानिकांना न्याय द्यायचा। उदय सामंत आज येणार आहे असं वाटतं का तुम्हाला? हे प्रश्न सुटतील? हे पहा, आदरणीय उद्योगमंत्र्यांनी हा दौरा एकतर सोमवारचा करायला पाहिजे होता। ज्यावेळेस ते स्वतः VIP मुवमेंट सोडून त्यांचे कॅनवाय सोडून या ट्रॅफिकमध्ये गुंततील ना, त्यावेळेस त्यांना खरी परिस्थिती कळेल की ज्यावेळेस एखादा कामगार 5 वाजता इथनं सुटतो आणि संध्याकाळी 9:30ला घरी पोहोचतो, त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पुन्हा कामावर पोहोचायचं असतं, त्यावेळेस त्याची जी मानसिकता तयार होती, ती मानसिकता ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याची तयार होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथले प्रश्न त्यांना कळतील। आता प्रशासनाला जाग येण्यासाठी आपली भूमिका काय होती? आमची भूमिका आता प्रतीकदादा या ठिकाणी आहे, आम्ही सर्व तरुण सहकारी आहोत। 2 दिवसानंतर ज्यावेळेस माझं सांप्रदायिक क्षेत्र माझ्याबरोबर रोडला बसेल, ज्यावेळेस माझ्या माता भगिनी ज्यावेळेस त्या उपोषणाला पाठिंबा देतील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं जर 2 दिवसामध्ये प्रशासनाला जर जाग आली नाही, त्यानंतर निश्चित जरी मला ज्या विभागाने मला उद्याच्या काळामध्ये जरी परमिशन दिली नाही तरी त्या ठिकाणी सर्वांच्या हितासाठी आम्ही सर्वजण आमरण उपोषण केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। प्रशासनाला जाग येणं गरजेचं आहे, अन्यथा आमची इंडस्ट्री जाईल, आमचे रोजगार जातील, आमच्या मुलांचे बळी आत्तापर्यंत जे गेले ते व्यतीत जातील, ह्या गोष्टी आम्ही व्यतीत जाऊन देणार नाही। आता सध्या आपण बघता आपल्या समोर आता रस्त्याचं काम चालू आहे, हे काम योग्य होतं आहे का? त्याबद्दल आपण काय आवाज उठवणार? हे पहा, मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही प्रशासनामध्ये काम करता, आम्ही सर्वजण काम करतो, रोडला नुसती खडी टाकून रोडचा प्रश्न संपणार नाही, इथं साधं नुसतं कॉन्क्रीट टाकून इथला प्रश्न संपणार नाही। माझ्या बालपणापासून मी खूप वेळा ऐकत आलो आहे की इथं एलिव्हेटर रोड होणार आहे, इथं 3 फ्लोअरचा रोड होणार आहे। आम्हाला असली चुकीची कुठली गाजर नको आहे। ॲज इट इज जेवढं अतिक्रमण अजितदादांनी काढायला लावलं, तेवढं अतिक्रमणावरती जरी रोड कॉन्क्रिटीकरण जरी झालं तरी आमचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत। प्रॉपर सोल्युशन द्या, त्याचं वर्क ऑर्डर काढा आणि त्याचं काम चालू करा। आणि माझी विनंती आहे, हे कॉन्ट्रॅक्टर फायनल करत असताना ॲज इट इज समाज घटकांना सांगा की तुम्ही किती दिवसाचे त्याला टायमिंग पिरियड देत आहे, तुम्ही किती दिवसामध्ये हे काम पूर्ण करणार आहात। कारण की दिवपाटा ते दिवसा जो रोड आहे त्या रोडला 2 वर्षाची वर्क ऑर्डर दिली, 2 वर्ष अजून MIDCने त्याचा त्रास सहन करायचा का? 2 वर्ष आमच्या येलवाडी ग्रामस्थ असतील किंवा परिसरातील सर्व लोकांनी 2-2 वर्ष याची वाट का पाहिजे, हा प्रश्न आमचा प्रशासनासमोर आहे। आपण स्थलांतरित होणार आहे हे ज्यावेळेस शासनाला कळाल्यानंतर ते खडबडून जागे आले, त्यासाठी हाच उद्योगमंत्र्यांचा दौरा आहे। मात्र चाकणच्या वाहतुकीचा जो प्रश्न गंभीर प्रश्न आहे, त्याबाबत आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केलेला आहे। त्यावेळेस त्यांना काय वाटलं नाही, मात्र ज्यावेळेस इंडस्ट्री बंद पडते का काय हे कळल्यानंतर याबाबत आपलं काय म्हणणं आहे? खरं तर उद्योगमंत्री साहेबांना मला हे सांगायचं आहे की आमच्या ग्रामपंचायतचा 50% रेव्हेन्यू तुम्ही नेता, आमच्याकडं तुम्ही त्याच्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं होतं। ज्यावेळेस 20 कंपन्या चालल्या, आपला रेव्हेन्यू कुठंतरी कमी होणार म्हणून तुम्ही खडबडून जागे झाले, परंतु ज्यावेळेस आमच्या हक्काचे पैसे तुम्ही घेता, आमच्या हक्काचे पैसे तुम्ही आम्हाला परत देत असताना, तुम्हाला आता 2 दिवसानंतर ज्यावेळेस मी प्रेस घेईल त्यावेळेस या सर्व गोष्टी मांडतो, आम्हाला किती त्रास होतो, आमच्या ग्रामसेवकाला किती त्रास होतो। आणि इथं काम करत असताना ज्यावेळेस खरं तर तुमची इंडस्ट्री दुसरीकडे स्थलांतरित होती, हे कळाल्यानंतर तुम्ही खडबडून जागे आले,
तुम्ही खडबडून जागे जर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी जर जागे झाले असे तर निश्चित MIDCला चांगलं वाटलं असतं किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला चांगलं वाटलं असतं. तुम्ही रविवारचे का जागे झाले? आता तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये फिरले तर रोडला कुठेतरी तुम्हाला गर्दी दिसेल. तुम्ही सोमवारी इंडस्ट्रीमध्ये या, तुम्हाला खऱ्या अर्थानं किती गर्दी आहे, किती ट्रॅफिक आहे त्या दिवशी कळेल. काय सांगाल, चाकणची सर्व जी दुरावस्था झाली आहे. रोहित पवारांनी दौरा केला, आदित्य ठाकरे केला, आज उद्योगमंत्री आहेत, 2 दिवसात शरद पवार येणार आहेत. काय सर्व परिस्थिती आहे? काय सर्व परिस्थिती अतिशय भयानक आहे. गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असणारा हा जो रस्ता आहे तो अद्यापही त्या ठिकाणी पूर्णत्व झालेला नाही किंवा त्याचं कामही सुरू झालेलं नाही आहे. त्याचं टेंडरिंग झालं, जानेवारी महिन्यामध्ये 59 कोटीचा निधी उपलब्ध झाला, परंतु आता गेल्या 1 महिन्यापासून या रस्त्याचं फक्त खड्ड्याचं बुजवायचं काम केलं आहे आणि साईडपट्ट्या भरायचं काम केलेलं आहे. ते सुद्धा उद्योगमंत्री आता आज येणार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची सगळी लगबग चाललेली आहे. आणि माहीत नाही आता हे जे त्यांनी बुजवलेले खड्डे आहेत हे 2 पाऊस जर आले तर हे निघून जातील आणि परत पहिली जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती निर्माण होईल. याच्यावरती जो काही रस्ता आता अतिक्रमण काढलेला आहे, जो आता जागेवरती आहेत, या रस्त्याचं चांगलं कॉन्क्रिटीकरण करून द्या, एवढीच माफक अपेक्षा एक उद्योजक म्हणून, एक ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी मला वाटते. कारण की खूप लोक याच्यातून त्रासातून गेलेली आहेत, खूप लोकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामुळं आता बाकी जे सर्व लोक कंटाळलेली या सगळ्या गोष्टीला. वर्षभरात 580 लोकांचा बळी केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी जानेवारी त्या परिसराला भेट दिली होती. त्यावेळेस या रस्त्यावरती निधी मंजूर केला होता. एवढे दिवस काय केले, कोणाचा अपयश आहे? तर काय दादा जर असते ना तर आम्हाला हे सगळं मीडियाच्या समोर कधी यावंच लागलं नसतं. आज आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिका आहे की एवढा मोठा नेता गेला आणि त्याच्यामुळं खरं तर हे सर्व प्रत्येकाला त्याच्या वेदना खूप मोठ्या आहेत. ह्या कामाच्या माध्यमातून आपण पाहतोय, दादा इथं आले होते, सगळे अतिक्रमणं त्यांनी म्हणजे 48-72 तासामध्ये सगळी अतिक्रमणं काढली. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं, त्याच वेळेस 59 कोटीचा हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. ह्या गोष्टीला जवळजवळ 16 महिने झाले आणि आज टेंडर होऊन त्याचे 10 महिने झाले तरीसुद्धा रस्ता त्या ठिकाणी झालेला नाही. या ठिकाणी जर दादा असते तर दादांनी मला वाटतं की हा रस्ता पूर्णत्वास केव्हाच झाला असता. परंतु आता ठीक आहे, ते सरकार त्याच्यावरती काम करतं आहे. आता मुख्यमंत्री उद्योगमंत्री आज या ठिकाणी येणार आहेत. उद्या बहुतेक पवारसाहेब परवा दिवशी, उद्या किंवा परवा त्या ठिकाणी येणार, सुनेत्राताई येणार आहेत, सगळेजण येणार आहेत. चांगली गोष्ट आहे, कुणीतरी येऊन त्या ठिकाणी इथं काम झालं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. नेते येतात, मंत्री येतात, त्यातनं प्रश्न सुटेल असं वाटतं. गेली अनेक दिवसापासून वारंवार तीच परिस्थिती पाहायला मध्ये वाहतूक कोंडी. म्हणजे वाहतूक कोंडीची परिस्थिती ही वारंवार होती. गेल्या कित्येक वर्षापासून हाच प्रश्न प्रलंबित आहेत. एवढे खासदार झाले, आमदार झाले, कोणाकडनं प्रश्न सुटलेला नाही आहे. कुठला चाकण तळेगाव रोड आणि पुणे नाशिक रोड हे महत्त्वाचे रोड ह्या MIDCला जे जोडणारे रोड आहेत आणि ते अद्यापर्यंत कुणी त्याच्यामधून सक्सेस झालेले नाही आहे. प्रत्येकजण येतोय, प्रयत्न करतोय, एवढा निधी उपलब्ध झाला, तेवढा निधी उपलब्ध झाला, पण जागेवरती काम होत नाही आहे. परंतु शेवटी काय आहे, राजकीय लोकच त्या ठिकाणी सरकार चालवत असतं आणि त्या राजकीय लोकांना सामान्य जनता त्या ठिकाणी निवडून देते. सामान्य जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात की लोकांनी त्या ठिकाणी त्या राज्यावरती बसणाऱ्या सरकारने त्या ठिकाणी मदत करावी, प्रत्येक माणसाच्या वेदना समजून घ्याव्या आणि इथं त्या ठिकाणी मूलभूत सुविधा ज्या आहेत, ज्या इथं रस्ते आहेत, लाईट आहेत, पाणी आहेत, ह्या द्याव्या. याच्यासाठी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी प्रयत्न करतो. सरकारचा अपयश आहे असं वाटतं. एवढे दिवस गेले, त्याला एवढे 580 जण गेले. 100% सरकारचं अपयशच म्हणावं लागेल. याच्यामध्ये उद्योजक इथनं बाहेर जातो, याच्यामध्ये सरकारचं अपयश हे आहेच त्याच्यामध्ये. कारण की गेल्यानंतर तुम्ही जागे झालेले आहेत सगळे, म्हणजे विरोधी पक्षातले सुद्धा, मी म्हणत नाही आहे फक्त सरकारमधले, विरोधी पक्षातले सुद्धा आणि चालू सत्तेमधले सुद्धा, दोन्ही एकाच वेळेस सुरू झालं. एखादा उद्योग इथनं सोडून गेला आहे. त्याच्यामुळं हे सगळं आता वातावरण एकदम गरम आहेत. या गरम वातावरणामध्ये हे सर्व कामं व्हावी एवढीच अपेक्षा आमची सर्वांची. आज उद्योजकांच्या समस्या प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. म्हणून प्रश्न या निमित्तानं असं उपस्थित होतं, राज्यातील शेतकरी समाधानी नाही, उद्योजक समाधानी नाही. नक्की सुरू काय आहे? देशाचा कणा जर पाहिला तुम्ही, एक शेतकरी आणि उद्योजक ही 2 माणसं देश चालवतात आणि त्या 2 माणसांवरती जर आपण लक्ष नाही दिलं तर ही समाज व्यवस्था, ही अर्थव्यवस्था ही ढासळल्याशिवाय राहणार नाही आहे. आता हे जर नाही झालं तर ह्याला मार्ग काय आहेत? ह्याला मार्ग आंदोलन असतो. तर ते आंदोलन आता कित्येक कांद्याचं आंदोलन झालं, रेल्वेसाठी आंदोलन झालं, मागच्या वेळेस PMIDकडे मोर्चा घेऊन गेलो. म्हणजे ह्या आंदोलनाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे. आणि हे आंदोलन जर आता जर नाही झालं तर मला वाटतं उद्योजकासकट, मुलाबाळांसकट आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू
अमर उपोषण असो, रस्ते अडवणे असो, जेवढे काय करायचं आम्हाला प्रयत्न आंदोलनाच्या मार्फत ते आम्ही करू आणि या ठिकाणी या सुविधा त्या ठिकाणी मिळवल्याशिवाय आम्ही सर्वजण राहणार नाही. 20 वर्ष झाले हा प्रश्न सुटला नाही. आज उद्योगमंत्र्यांचा दौरा झालेली काय सुटेल का प्रश्न वाटतं? टोटल असे आम्ही बघा पॉझिटिव्ह माणसं आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की बाबा कोणीतरी येतंय, इथं काहीतरी काम होतंय, त्याच्यामुळं हे काम होईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्याच्यातून हे व्हावं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे की हे लवकर काम सुरू व्हावं आणि लवकर संपावं जेणेकरून लोकांचे बळी जाणार नाही.